विचारमंचावर उपस्थित असणारे मान्यवर आणि समोर प्रेक्षकांमध्ये उपस्थित मान्यवर, सर्वांना नमस्कार. पुनरुक्ती होईल कदाचित, पण तरीही मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करावं, ही कल्पना आयोजकांना सुचली याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक. मी असं म्हणतेय, ह्याच्यामागं काही कारणं आहेत. पहिलं कारण, ही स्पर्धा महिला दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आली होती. हल्ली महिला दिनाच्या निमित्तानं इतके कार्यक्रम आयोजित केलेले असतात की बस. सगळ्यांना फक्त तो मुहूर्त एन्कॅश करायचा असतो, शो ऑफ करायचा असतो. सन्माननीय अपवाद जरूर आहेत, पण बहुतेक वेळा फक्त बेंदूर साजरा झाल्यासारखी परिस्थिती असते. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची स्पर्धा घेणं, यासाठी पहिलं कौतुक. काय होतं, स्त्री कुठल्याही भूमिकेत असो मग ती, मॅक्झिमम वेळा तिला टेकन फॉर ग्रँटेड धरलेलं असतं. म्हणजे एक ठराविक संकल्पना ज्या लोकांच्या मनामध्ये असतात त्याप्रमाणेच तिनं वागणं अपेक्षित असतं. म्हणजे तिनं आपलं मन मारावं, स्वतः त्याग करून इतरांच्या गोष्टींना प्राधान्य द्यावं, सगळ्यांच्या हौस-मौज नंतर चवी, कोडकौतुक पुरवावं, हे तिनं वागणं गृहीतच असतं. असं जर तिनं केलं तर त्यात तिचं काय कौतुक? तिनं असंच तर असायचं असतं. जर अशी नसेल तर मग भुवया उंचावतात. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्त्रियांबद्दल विचार करण्याची संधी उपलब्ध करून दिली, हे दुसरं कारण. तिसरं असं की आपल्या पारंपरिक समाजरचनेमध्ये खरं तर पुरुषसुद्धा तितकाच बद्ध आहे. काही विशिष्ट गृहीतकांना तो बांधलेला असतो. म्हणजे त्यानं मनमोकळेपणानं व्यक्त होणं, आपल्या भावना बोलून दाखवणं, रडणं, हळवं होणं, या गोष्टी योग्य नाहीत, अशीच धारणा आहे. तर या निमित्ताने पुरुषांना व्यक्त होण्याची संधी मिळाली, हे तिसरं कारण. आणि चौथं कारण, मगाशी डॉक्टर म्हणाले की पत्रलेखन हा आपल्या वाङ्मयामधला एक महत्त्वाचा भाग आहे. तर हा फक्त महत्त्वाचा भाग नाही आहे, हा खरोखर एक वाङ्मय प्रकार आहे. म्हणजे तसं तर पत्र लिहिण्याच्या खूप म्हणजे पूर्वीच्या काळापासूनच्या आपल्याला गोष्टी आठवतील, पुरातन काळापासूनच्या. पण आपण वाङ्मयाच्या दृष्टीने विचार केला तरी या पत्रलेखनाचे संग्रह वगैरे यायला लागले की नाही, त्याला जवळजवळ 100 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे 1924-25 पासून आपल्याला हे पत्रसंग्रह उपलब्ध व्हायला लागले. अपूर्व पत्रावली नावाचा हरनाथ ठाकूर यांचा पत्रसंग्रह आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंचा इंदिरेस पत्रे हा पत्रसंग्रह आहे. गांधीजींची पत्रं आहेत. वि. स. खांडेकरांनी लिहिलेलं तुरुंगातील पत्रे हा पत्रसंग्रह आहे. अर्थात हे सुरुवातीचे जे पत्रसंग्रह होते ते सगळे अनुवादित होते. मराठीमध्ये नंतरच्या काळामध्ये हरिभाऊंची काशीबाई कानिटकर आणि त्यांचे पती गोवा कानिटकर या दाम्पत्याला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला. नंतर आत्ता हा जो समोर वर्ग आहे त्यांना गोट्या ही मालिका आठवत असेल ना, तर त्या मालिकेचे लेखक जे होते ना. ताम्हणकर, त्यांचे 2 संग्रह आहेत, वडिलांचे सेवेशी आणि अनेक आशीर्वाद. य. दि. पेंढारकरांचा प्रापंचिक पत्र नावाचा संग्रह आहे. आता आपल्याला पती-पत्नींमधलं भावना अभिव्यक्ती किंवा संवाद असं म्हटलं की कुसुमानील नक्की आठवतं. कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांच्यामधला पत्रव्यवहार. डॉक्टरांनी आत्ता यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई यांच्यामधल्या पत्रव्यवहाराचा उल्लेख केला. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा असा पत्रव्यवहार उपलब्ध आहे बरं का. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये 1946ला ह. लिमये नावाचे गृहस्थ सैन्यदलामध्ये अधिकारी होते आणि त्यांचं पोस्टिंग इटलीला होतं. तर त्यांनी इटलीमधून आपल्या पत्नीला पत्र लिहिलेली आहेत. दर्यापार या नावाने हा पत्रसंग्रह उपलब्ध आहे. 1949 साली प्रसिद्ध कादंबरीकार ना.सी. फडके यांनी आपली पत्नी कमला फडके यांनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला.
म्हणजे ते बनारस, जबलपूर, काश्मीर अशा ठिकाणी प्रवासाला गेलेले होते आणि मग तिथली वर्णनं किंवा तिथले त्यांचे अनुभव त्यांनी आपल्या पत्नीला कळवलेले आहेत पत्रातून. आपल्याला साने गुरुजींची सुधासपत्रे, सुंदर पत्रे हे माहितीच आहे. तर अशा प्रकारे इतकी जुना इतिहास आहे त्याला. अ, जवळ-जवळ शतकपूर्ती झालेली आहे. आणि मग हा त्यामुळं एक हृद्य आणि भावनात्मक स्वरूपाचा स्फुट वाङ्मय प्रकार आहे. हे त्याचं म्हणजे खरं-खुरं जर आपल्याला सांगायचं म्हटलं, की हा कशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे, तर हा स्फुट वाङ्मय प्रकार आहे. आता आपल्याला काही गोष्टी ढोबळमानाने माहीत असतात. म्हणजे अनौपचारिक आणि औपचारिक असे पत्रलेखनाचे 2 प्रकार असतात. त्याला मायना लागतो. पत्र लिहिणाऱ्याचं नाव उजव्या कोपऱ्यात, ज्याला लिहायचं आहे त्याचं डाव्या कोपऱ्यात आणि पत्राला पत्ता लागतो वगैरे गोष्टी आपल्याला माहिती असतात. आत्ता ही जी स्पर्धा आयोजित केली गेली होती, ती अनौपचारिक या प्रकारातली होती, आहे की नाही? तर या पत्रव्यवहारामध्ये काही गोष्टी असाव्या लागतात. म्हणजे खरं तर ही स्पर्धा जेव्हा आयोजित केली गेली होती, त्यावेळेला ह्याला कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल साशंकता होती. पण भरभरून प्रतिसाद मिळाला. 48 पत्रांचं मी परीक्षण केलेलं आहे. कधी-कधी ना अंदाज खोटे ठरल्याचा एक अनोखा आनंद असतो. त्यातलं हे एक उदाहरण. तर असो. तर मग ही पत्र तपासताना काही निकष ठरवावे लागले. म्हणजे ते असणं अपेक्षितच आहे. त्यातला पहिला महत्त्वाचा निकष म्हणजे आंतरिक जिव्हाळा. ही सगळी अनौपचारिक पत्र आहेत. त्यामुळं त्याच्यामधून जिव्हाळा जाणवायला हवा. साधी सुटसुटीत वाक्यरचना हवी. अकृत्रिम भाषा हवी. लिहिणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचं, मनाचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं असतं. नंतर या पत्रामधून एक प्रकारचा भावनात्मक आलेख तयार होत असतो. तो वाचणाऱ्याला जाणवत राहतो. हितगुज केल्यासारखं त्याला स्वरूप हवं. म्हणजे होतं काय, की आपण बरेच वेळा काही मनातल्या गोष्टी बोलून दाखवत नाही. मग एखाद्याबद्दल वाटणारी कृतज्ञता असेल किंवा काही तक्रार असेल, काही दुःख असेल, मनातला एखादा सल असेल किंवा आपण असं म्हणू, की राग आला असेल, न आवडलेली गोष्ट असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या पत्र लिहिताना आपोआप मोकळ्या होतात. म्हणजे वाहत्या होतात त्या. त्या व्यक्त झाल्या तर त्याला एक छान स्वरूप येतं. म्हणजे हे खरं-खुरं प्रांजळ पत्र आहे हे जाणवतं. विनाकारण अलंकारिक भाषा, ठरवून न पाजलेलं बोधामृत, उपदेश ह्या सगळ्या गोष्टी ना, ह्या पत्रलेखनाचा दर्जा उणावतात. तर ह्या सगळ्यांचा विचार करून परीक्षण केलं गेलं. 2 गोष्टी ह्याच्यामध्ये मला थोड्या खटकल्या. म्हणजे काही आता ही जी पत्र आली 48 त्यातलं दुर्दैवाने असं म्हणावं वाटतं, की ह्यातल्या निम्म्या तरी लोकांना पत्र लिहिणं म्हणजे काय हे कळलेलंच नाही. मायना आहे, लिहिणाऱ्याचं ज्याला पाठवायचं आहे ह्याचं नाव आहे म्हणून फक्त हे पत्र म्हणायचं. एरवी तो फक्त निबंध. पत्र आणि निबंध यातला फरकच कळलेला नव्हता. सुभाषितं, काव्यपंक्ती ते इंग्लिशमध्ये गुड कोट्स असतात तशा गुड कोट्स, नंतर म्हणी, बोजड भाषा यांनी सजवलेला एक निबंध. खरं तर असं ठरवून जर काही गोष्टी त्याच्यामध्ये व्यक्त झाल्या, तर ते कृत्रिम वाटायला लागतं. असं एक पत्र त्याच्यामध्ये होतं. नंतर जर पुढं आपल्याला ह्याचा उपयोग करायचा आहे, असं गृहीत धरून जेव्हा लिहिलं जातं ना, तेव्हा ते तेवढं मनाला स्पर्शून जात नाही. ह्याचं उदाहरण म्हणून ते ना. सी. फडकेंचं कमलपत्र वाचू शकता तुम्ही. तर अशी काही पत्र होती, ती आपोआपच स्पर्धेतून बाजूला निघाली. दुसरं काय झालं, की बहुतेकांनी म्हणजे बहुतांश पत्र आईवर होती. काही थोडी पत्र पत्नीवर, थोडी बहिणीवर आणि 2 पत्र मुलींवर होती. त्या बहीण, आई, पत्नी ह्यांच्या पत्रांमध्ये तेच ते होतं, की कसं तिनं त्याग केला आहे, कसं स्वतःचं मन मारलं आहे, कसं आम्हाला जपलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव झाली, कृतज्ञता वाटते आहे, हेही नसे थोडके. पण ह्यातल्या एकाही पत्रामध्ये असं नव्हतं, की आता मी तिला मदत करेन आणि तिची स्वप्न पूर्ण करेन.
किंवा कसं तिने धडपड म्हणजे त्या स्त्रीनं जे काही केलं आपल्यासाठी त्याची तुम्हाला जाणीव झाली आहे किंवा कृतज्ञता वाटते आहे, हेही नसे थोडके. पण यातल्या एकाही पत्रामध्ये असं नव्हतं, की आता मी तिला मदत करेन आणि मग तिची स्वप्न पूर्ण करेन किंवा कसं तिने ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा लढाऊ वृत्तीनं स्वतःची स्वप्न पूर्ण केली किंवा ती आज एका विशिष्ट ह्याच्यावरती पोहोचलेली आहे. म्हणजे आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यागमूर्ती अशी स्त्री आपल्याला भावते ना, ही गोष्ट कुठेतरी मनाला दुखावून गेली. तर असो. तर आपल्या हा जो समोर वयोगट आहे, आपल्याला पत्रलेखन माहिती आहे. आत्ताच्या मुलांचा टपालपेटी किंवा पोस्टमन ह्या गोष्टींशी काही संबंधच येत नाही. पण त्यांना अभ्यासक्रमामध्ये पत्रलेखन आहे. त्यामुळं त्यांना माहिती आहे म्हणजे अजून तरी. तर ह्या पत्रांमध्ये मी म्हटलं तसं ह्या गोष्टी मला जाणवल्या. दुसरी गोष्ट की काय आहे तुम्हाला वाटतंय त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते आहे, पण त्या व्यक्तीनं केलेलं कार्य अधोरेखित करणारे काही जर प्रसंग आले ना पत्रामध्ये, तर मग ते जास्त पोहोचतं किंवा त्याला एक दर्जा प्राप्त होतो. तर अशी पत्र, प्रामाणिक अभिव्यक्ती असलेली पत्र आपोआपच निवडली गेली. नंतर काही नकळत-नकळत आपल्या हातून काही चुका झालेल्या आहेत, त्याची कबुली दिलेली आहे काही पत्रांमध्ये. तेही खूप छान वाटलं. पत्र किती मोठं आहे ह्याच्यापेक्षा त्यातला आशय किती ताकदीनं व्यक्त झाला आहे आणि प्रांजळपणे लिहिलं गेलेलं आहे, ही गोष्ट महत्त्वाची होती. त्यामुळं ती ज्या ठिकाणी दिसली, ती पत्र निवडलेली आहेत. तर अशा या अनोख्या स्पर्धेसाठी मला परीक्षण करण्याची संधी मिळाली याबद्दल आयोजकांचे आभार. त्यानिमित्ताने मला हे सगळं वाचता आलं आणि ह्या सगळ्या जुन्या इतिहासाची थोडी उजळणी झाली. नंतर विजेत्यांचे मनापासून अभिनंदन. तर ह्या व्यक्त होण्यामुळं तुम्ही तर मोकळे झालात, पण हे फक्त ह्या स्पर्धेसाठी नको राहायला. ही पत्र तुम्ही ज्या व्यक्तीसाठी लिहिली तिला समोर बसवून वाचून दाखवा किंवा ॲटलीस्ट वाचायला द्या आणि त्यानिमित्तानं तुमच्यामधले नातेबंध जे आहेत ते अधिक दृढ होऊ द्यात आणि तुमचं आयुष्य सुंदर होऊ द्या. ह्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.